नमस्कार मंडळी. चला आज तुम्हाला मी सोयाबीनचा आणखीन एक नवीन प्रकार बनवून दाखवणार आहे. तो सोयाबीनची नवीन रेसिपी बनवण्यासाठी इथे मी 50 ग्रॅम सोयाबीन साध्याच पाण्यात भिजत घातले होते. अर्धा तास भिजत घातले आहेत. हे छान आता तुम्ही पाहू शकता मस्त फुलून आलेले आहेत. तुम्ही हे सोयाबीन गरम पाण्यात देखील 15 ते 20 मिनिटं भिजवत ठेवू शकतात. तर मी साध्या पाण्यातच हे भिजवले आहेत. हाताने अशा पद्धतीने आता दाबायचे आहेत आणि यामधील सगळं पाणी काढून टाकायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. तर मी सगळ्या सोयाबीनचं पाणी काढून टाकलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. तर सोयाबीन मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये हे सगळे सोयाबीन घालून घ्यायचे. यानंतर 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्या घालायच्या. कोथिंबीर घालायची थोडी आणि झाकण लावून पाणी न घालता अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचं. हे बघा आपले हे जाडसर सोयाबीनचं वाटण तयार झालेलं आहे. अशा पद्धतीचंच बनवायचं, अजिबात इथे पाण्याचा वापर करायचा नाही. आता हे बॅटर आहे म्हणजे सोयाबीनचं वाटण आपण केलं आहे ते एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर सगळं वाटण या बाउलमध्ये काढून घ्यायचं. आता यामध्येच एक बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा जिरं, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट म्हणजेच काश्मीरी मिरची पावडर मी घातलेली आहे आणि कलर खूप छान येतो, 1 चमचा धणे जिरे पावडर आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. आता इथे मी 2 चमचे बेसन घालणार आहे. तर 2 मोठे चमचे यामध्ये बेसन घालायचं आणि हे सगळं साहित्य हातानेच मिक्स करायचं. पण त्यापूर्वी 1 चमचा तेल देखील यामध्ये घालायचं. सगळे जिन्नस हातानेच अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आणि याचा एक डो बनवून घ्यायचा, म्हणजेच एक गोळा बनवून घ्यायचा. हे बघा झटपट तयार होतो, जास्त वेळ लागत नाही. तर आपला हा आता गोळा तयार झालेला आहे. आपलं एक मिश्रण तयार झालेलं आहे. आता हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे. यानंतर यामधलं थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हाताला रोल करून, हातावरच रोल करून याचे असे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता हाताला तेल लावल्यामुळे अजिबात चिकटत नाही. आणि हे आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. अशाच पद्धतीने सगळे बॉल्स तयार करायचे, म्हणजे सगळेच बॉल बनवून घ्यायचे. तर हे बघा अशा पद्धतीने हे झटपट बॉल्स बनतात. तर सगळे बॉल्स मी असे बनवून घेतलेले आहेत. एवढ्या मिश्रणामध्ये 10 ते 12 बॉल्स बनवून तयार होतात. आता ही रेसिपी बनवायला घेऊया. तर इथे मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. हे सगळे बॉल्स आपण जे बनवून घेतले आहेत म्हणजेच सोयाबीनचे कोफ्ते यामध्ये घालायचे आहेत. इथे मी गॅस स्लोच ठेवलेला आहे. गॅस अजिबात फास्ट करायचा नाही. फास्ट केला तर आतून हे कोफ्ते नरम राहतील, कच्चे राहतील आणि वरूनच फक्त हे कुरकुरीत होतील. तर सगळे हे मी कोफ्ते यामध्ये घातलेले आहेत आणि स्लो गॅसवरच आता हे कोफ्ते छान मस्त गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता याला कलर याचा चेंज होत आलेला आहे. हळूहळू हे गोल्डन कलर यायला लागलेले आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा याला पलटून छान हे तळून घ्यायचे. मंडळी, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे पहा मी सगळे कोफ्ते असे पलटून घेतलेले आहेत. आता दुसऱ्या बाजूने देखील हे कोफ्ते छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. गॅस अजिबात फास्ट करायचा नाही. स्लो गॅसवरच हे कोफ्ते छान मस्त वरून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. फास्ट गॅस केला तर आतमध्ये एकदम कच्चे राहतील, त्यामुळे स्लो गॅसवरच हे तळून घ्यायचे. तर हे असे चांगले मिक्स करत दोन्ही बाजूनी गोल्डन कलर येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत. एक 3 ते 4 मिनटं लागतात हे कोफ्ते तळायला. एकदम मस्त खुसखुशीत होतात. तर तुम्ही पाहू शकता हळूहळू याचा कलर चेंज झालेला आहे. मस्त याला कलर आलेला आहे. एकसारखं याला ढवळत मस्त असे कलर चेंज होईपर्यंत कोफ्ते तळून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता काय अप्रतिम दिसत आहेत. खायला देखील तितकेच टेस्टी लागतात. एकाच प्रकारची भाजी करून कंटाळला असाल, ही रेसिपी बनवून कंटाळला असाल तर अशा पद्धतीने एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर काय मस्त याला कलर आलेला आहे. हे बघा. आता हे कोफ्ते आपण काढून घेऊया. तर सगळे कोफ्ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. हे कोफ्ते असे सॉस बरोबर खायला खूपच अप्रतिम लागतात. मुलांना तुम्ही हे कोफ्ते असेच खायला देऊ शकता किंवा शाळेत जाताना त्यांना टिफिनमध्ये देखील देऊ शकता. हे सोयाबीनचे कोफ्ते खूपच पौष्टिक असल्यामुळे तुम्ही हे मुलांना नक्की बनवून द्या. अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होतात.
रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.